शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख आहे 12 मार्च 2025। तर आज आपल्या नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी जळकोट लातूरवरून काही इथे शेतकरी आपल्या इथे आलेत। तर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घ्या। काका नमस्कार। प्रथम आपलं नाव सांगा, नाव आणि पत्ता। माधव लक्ष्मण वाघमारे, राहणार जळकोट, तालुका जळकोट, जिल्हा लातूर। बर, नाव साईनाथ माधव वाघमारे, राहणार जळकोट, जिल्हा लातूर। तर तुम्ही जळकोट वरून इथं आलाय, किती किलोमीटर अंतर आहे? इथून सर 350 किलोमीटर। 350 किलोमीटर वरून तुम्ही इथं आलाय। बरं, इथं तुम्ही कशासाठी आला होता? केशर आंबा घेण्यासाठी आलो, पिंक तायवान घेण्यासाठी आलो। चांगली क्वालिटी वाटली म्हणून घेतलो आम्ही। तुमच्या युट्यूब वरती व्हिडिओ पाहिलं, त्याच्यावर मी इकडे आलो। तुमचे व्हिडिओ ते भरपूर मोटिवेट करत होते, मार्गदर्शन देत तुमच्याकडे आलो आम्ही। युट्यूबचे तुम्ही आपले व्हिडिओ बघितले, त्यात तुम्हाला मार्गदर्शन चांगलं वाटलं, व्यवस्थित एकदम। बरं, म्हणून तुम्ही आज 350 किलोमीटर वरून तुम्ही इथं आलाय। आता इथं किती वाजता आला तुम्ही? सकाळी आम्ही 11 वाजता आलो होतो। नाही, 1च्या दरम्यान आलतो, 1 वाजता आलतो। इथं तुम्ही 1 वाजता इथं, आता वाजले जवळ 7:45 वाजता झाले, म्हणजे गेले 5-6 तास झाले तुम्ही इथं। 6-7 तास झाले तुम्ही वरती। तर इथं 7 तासात तुम्हाला काय काय गोष्टी कळाल्या? तिथली स्टार्ट नर्सरी तिथले पाहिलो, इथल्या आंब्याची नर्सरी पाहिलो, म्हणजे दोन्ही नर्सरी आपल्याला बघितली, पाहण्यासाठी वेळ गेला। बरं, अजून काय काय बघितलं नर्सरी, काय काय बघितलं किंवा तुम्हाला काय काय माहिती भेटली? माहिती म्हणजे गार्डन्स कसं करावं, आंब्याची पोंग कसं लावावं हे माहिती मिळाली, आणि सेंद्रिय पद्धतीने करायची सुद्धा माहिती मिळाली चांगली। आम्हाला योग्य वाटलं तुमचं म्हणून आम्ही पाहणी केलं। आणि तुम्ही आता पेरू लागवडीसाठी खास इथं आला होता आपल्याकडे। आंबा पण तुम्हाला लागवड करायची, पण ते नंतर करायचे, सध्या तुमचं पेरू करायचे, पेरूचे। तर त्यांचं आता तुमचं दोन्ही स्कीम मध्ये आहे, शासकीय योजनेत तुमचं आहे, आपली शासनाने नर्सरी आहे, म्हणून तुम्ही इथं आज आलाय। तरी तुम्हाला पेरू लागवडीबद्दल काय काय माहिती भेटली? पेरू लागवड म्हणजे माहिती आता ते असंच स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत A to Z तुम्ही सांगितलं, माहिती सांगितलं। 15 दिवसाला, नंतर 1 महिन्याला, नंतर 2 महिन्याला करायचं सांगितलं, त्याप्रमाणे करणार। आळवणी 3 प्रकारचे असतात, त्या 3 प्रकारमध्ये सुटेबल एकदम व्यवस्थित सांगितलं। त्यांच्या लागवडीच्या अंतराबद्दल काय अंतर सांगितलं? अंतर सांगितलं 8 बाय 6। म्हणजे तुम्ही आता पेरू लागवड करायचे, तर तुमच्या मनात काही शंका असतील, त्या शंका त्यानंतर दूर झाल्या का? व्यवस्थित एकदम A to Z झाले, सगळं क्लिअर झाले। गार्डन्स आता होईल तेवढं प्रयत्न करतो आम्ही लागवड करायची। त्यानंतर बाकी ओव्हरऑल तुम्हाला नर्सरी किंवा आमच्या बाकी तुम्ही आता आंब्याची बाग पण बघितली, आंब्याचा माल पण बघितला, त्याबद्दल काय सांगा? आंब्याची बाग बघितलं, सगळं एकदम नंबर 1 आहे, बगायची काही गरज नाही, बघायची एकदम गरज असं बगीचा नियोजन आमचं तुम्हाला चांगलं वाटलं। आज तुम्ही जवळ 350 किलोमीटर वरून इथं आलाय, आल्यानंतर तुम्हाला जवळ 5-6 तास गेले, तर असं वाटतं की आपला वेळ वाया गेला किंवा उगाच एवढं लांबून आलोय? नाही, अजिबात नाही, 1 सुद्धा सेकंद असा वाया गेला, माहितीचा वेळ भेटला आपल्याला माहिती। आता तुम्ही एवढं लांबून आलाय, तुम्हाला याला किती तास लागले? 6 ते 7 तास लागले। 7 तास लागले। मग तुम्ही 1 वाजता इथं आला, मग असं तुम्हाला वाटलं की आता आपला अजून 7 तासाचा प्रवास माघारी परतीचा करायचा, आपण गडबड करावा असं तुम्हाला वाटलं? नाही, अजिबात नाही, अजून थांबा वाटते, पण काय करणार आता, गेले आपण जर 6-7 तास झाले आपण सोबत आहोत, अजून तुम्हाला इथून 7 तासाचा प्रवास करायचा आहे, तरी अजून तुम्ही गडबड पण केली नाही, म्हणजे तुम्हाला काय चांगलं मिळतंय म्हणून तुम्ही इथं थांबलाय, गायडन्स भेटतो व्यवस्थित। बरं, म्हणजे एकंदरीत आमच्यावर म्हणजे सई नर्सरी आणि सई अग्रोवर तुम्ही विश्वास ठेवून एवढं लांबून इथं आला। आता रोपाची तुम्ही खरेदी केली आहे, तुम्हाला काही ड्रिंचिंगची पण काही आपण औषधं दिलेली आहेत, किंवा लागवडीचे खतं पण तुम्हाला सगळे लिहून व्यवस्थित डिटेलमध्ये। तर तुमचा जिथं तुम्ही लागवड करणार आहे पेरूचा प्लॉट, वेनारचे पण रोप तुम्ही घेतलेत, तैवान पिंकचे पण घेतलेत, काय किरपण नारळ आंबाचे पण घेतले, तुमची लागवड सक्सेस होईल यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा, आणि तुम्ही एवढं लांबून आमच्यावर विश्वास दाखवणार त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि जर समजा तुमच्या भागातल्या किंवा अजून इतर शेतकऱ्यांना नवीन आता पेरूची, आंब्याची, नारळाची काही लागवड करायची असेल, तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता? त्याला सांगणार भाऊ, इथं नंबर 1 रोप आहे, या आणि इथून घेऊन जाऊन लावून। माझा तर भरोसा पटलेला आहे, मला जी अपेक्षा होती ती तुमच्याकडून पूर्ण झाली, एवढं पूर्ण झाली, आणि शेतकऱ्याला तुमच्या विषयानं रोप घेऊन लागवड करू। त्याला तुम्हाला काही लाखाच्या कोटीच्या गोष्टी आम्ही काही सांगितल्या का? नाही, जे आहे ते रिअलिटी व्यवस्थित सांगितलं। बऱ्याच ठिकाणी तर लाखाच्या गोष्टी केल्या जातात, एवढा एकरात एवढं लाख, एवढं लाख, एवढे कोटी, हे अशा काही गोष्टी तुम्हाला इथं काही सांगितल्या? एवढी मेहनत घाल तेवढं पण मिळते। म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला रिअलिटी आहे ते व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे, पाहिले सुद्धा, पाहिले पण आहे। तर धन्यवाद, थँक्यू।